श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या 3 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर रविवार दिनांक 2 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत साई 9 ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते। सलग 4थ्या शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळाला। अनेक वृद्ध मंडळी तसेच महिला वर्ग आणि तरुणाई सुद्धा या शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते। साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिबिराला आलेल्या रुग्ण व नातेवाईकांनी महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिबिराचे संयोजक साईराज अरुणराव शिंदे गायकवाड पाटील तसेच संगीता अरुण गायकवाड पाटील यांच्यासह आर झुंझुनवाला शंकरराय हॉस्पिटलचे डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी आणि श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या सदस्यांनी मोठे परिश्रम घेतलेत। ओम साईराम। मी अरुण शिंदे गायकवाड। कारण आता महाराष्ट्र शासनाने आईचं आडनाव नावाला परवानगी दिली, त्यामुळं मी अरुण शिंदे गायकवाड लक्ष्मीबाईंचा लक्ष्मीबाई आहेत त्यांचा मी पंतू आहे। आणि लक्ष्मीबाईंनी साईबाबांची सेवा केली, साईबाबांना 45 वर्ष भोजन दिलं आणि त्या सेवेचं प्रतीक म्हणून साईबाबांनी त्यांना ती चांदीची 9 नाणी दिली होती। ती आज आमच्याकडे आहेत, त्याची पूजा केली जाते। हजारो भक्त साई भक्त येतात, त्यांना आम्ही प्रसाद देत असतो। तर एक बाबांनी जी त्यांच्या काळात रुग्णांची सेवा केली आणि त्या रुग्णांची सेवा ही अविरतपणे पुढं पण चालू राहावी, तर साईबाबा संस्थांनीसुद्धा हॉस्पिटल तयार केले। तर आमचा पण एक पणजीच्या नावाने साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट असा ट्रस्ट तयार केलेला आहे। 2000 साली माझ्या आई शैलजा शिंदे गायकवाड म्हणजे लक्ष्मीबाईंचं नाव त्यांनी तयार केलेलं आहे। तर त्या निमित्ताने आम्ही गेल्या 25 वर्षापासून साई लक्ष्मी यज्ञ करत आहोत। पण आता नवीन गरज असल्यामुळं आणि परिसरात गरज असल्यामुळं आम्ही ही नेत्रसेवा, कारण साईबाबांनी जी शिकवण दिली की रुग्णांची सेवा केली पाहिजे, प्रत्येकाची सेवा काही ना काही कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येकाची सेवा केली पाहिजे। तर आम्ही ही नेत्रसेवा शंकरराय हॉस्पिटलच्या पनवेल यांच्या माध्यमातून ही सेवा सुरू केलेली आहे। आज हा 4था कॅम्प आहे आणि या कॅम्पमध्ये आम्ही सर्वांना आज त्यांचं नेत्र तपासणी होईल। त्यानंतर ज्यांना मोतीबिंदू ऑपरेशन करायचे आहे त्या मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी शंकरराय हॉस्पिटलच्या बसमधून त्यांना पनवेल येथे नेले जाईल आणि तेथे त्यांना 2 दिवस ठेवून त्यांचं ऑपरेशन केले जाईल आणि परत शिर्डी येथे सोडवले जाईल। तर तेथे राहण्याचा खर्च, जाण्याचा खर्च, हा सगळा जेवणाचा खर्च सगळा हा मोफत आहे, एक पै पण लागत नाही आणि ते आमच्या ट्रस्टतर्फे आणि शंकरराय हॉस्पिटलतर्फे ऑपरेशन हे केले जाते। आणि आज 2 जून 1963 साली लक्ष्मीबाईंचं देहावसन झालं, तर त्यामुळे त्यांची आज 61वी पुण्यतिथी आहे। त्या निमित्ताने मग आम्ही आज पण हा कॅम्प घेतलेला आहे आणि हे कॅम्प हे असे अविरतपणे पुढं चालू राहतील अशी आमची एक आम्ही संकल्प केलेला आहे। आणि त्या निमित्ताने आज आम्ही सगळे कॅम्पमध्ये जे काही नेत्र तपासणीसाठी शिबिरासाठी जे कोणी येत आहेत तर त्यांना आज एक महाप्रसाद म्हणूनसुद्धा ठेवलेला आहे। तर एक सर्वांच्या सहकार्याने हे काम चालू आहे। यात आम्हाला शिर्डी ग्रामस्थ, साई भक्त, सर्व आमचे मित्रपरिवार सहकार्य करत असतात, पत्रकार बंधू पण सहकार्य करत असतात। तर या निमित्ताने येणाऱ्या भविष्यातसुद्धा हे कॅम्प चालू राहतील, तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा हीच आमची ट्रस्टतर्फे आणि आमच्या गायकवाड परिवारातर्फे, शिंदे गायकवाड परिवारातर्फे सर्वांना एक नम्र विनंती आहे की याचा आपण हा भविष्यातसुद्धा लाभ घेत जावा। नमस्कार। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर झुंझुनवालातर्फे मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान हे विजन 4थं चालू आहे। गेल्या 3 महिन्यापासून मोतीबिंदू मुक्त शिबिर लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट राबवत आहे। तर रुग्णांचा प्रचंड प्रतिसाद असल्यामुळं आणि त्यांचं जे गुण येत असल्यामुळं त्यांना तर रुग्णांची भरपूर गर्दी वाढलेली आहे आणि आज लक्ष्मीबाई शिंदेंची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त प्रसाद पण ठेवलेला आहे रुग्णांसाठी। तर एक मनाला समाधान वाटते की ह्या सगळ्यांचा सगळ्या रुग्णांचं एक कौटुंबिक नातं तयार झालेलं आहे, त्याच्यामुळं मनाला खूप समाधान वाटतं। हे चौथं शिबिर आहे विजन 4
तर आपल्याला मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान असं आपलं विजन असल्यामुळं रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि आजची ही गर्दी बघता आम्हाला मनाला समाधान वाटतं की आपण एक चांगलं कार्य करतो आहे आणि बाबा हे आपल्या हातून घडून आणतात. ते याच्या पुढं पण अशीच सेवा आमच्या हातून होत राहावी अशी बाबांना मी विनंती करते. ओम साईराम. माझं नाव साहिल बनकर आहे आणि आम्ही बिरोबा बनात राहतो आणि माझ्या आजीला लई डोळ्याचा त्रास होता, त्यामुळे आम्हाला कळलं इथं मोफत शिबिर आहे. मग आम्ही आजीला घेऊन इकडं आलो. मग इकडं आल्यानंतर आम्हाला नाही का इथं चेकअप केला, ऑपरेशन करायला सांगितलं आणि त्यामुळे आजीला मुंबईला घेऊन गेले. आय हॉस्पिटल आहे तिथं घेऊन गेले आणि तिथं त्याच्यानंतर आजीचं ऑपरेशन झाल्यानंतर आजीला बरं वाटलं नाही का. महिन्यानंतर आजीला दर्शक चांगलं दिसायला लागलं आणि एकदम मोफत होतं, 1 रुपया पण खर्च नाही आला. हे जे शिबिर आयोजित केलं ते खूपच चांगलं आहे. रुग्णांना खूपच असा आराम भेटतो आणि यांचे खूप खूप अभिनंदन. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.